नमस्कार. मी अरुण कुलकर्णी माझ्या काळोख या कथेचं आता अभिवाचन करीत आहे. चारी बाजूला अंधाराचं साम्राज्य, अमावास्येची काळोखी रात्र, आजूबाजूला अथांग पसरलेलं पाणी, दूरवर मिणमिणणारे बंदरातील दिवे, समुद्र संथ असूनही उसळणाऱ्या लाटा, त्या लाटांवर झोके घेणारा मासेमारीचा पडाव, क्षणात त्याचा पुढचा भाग आकाशाकडे, तर क्षणात लाटेवरून उतरत समुद्राच्या पाण्याची खोली दाखवणारा. नानू, गोप्या व बापू कामात दंग. बाजूला टीनच्या बारदानातून बनवलेल्या ठाणवीसारखा घासलेटचा दिवा, त्याची ती ढणढणणारी, वाऱ्यावर हिलावणारी मोठी ज्योत, ज्योतीच्या हेलकाव्यांबरोबर नाचणाऱ्या त्या तिघांच्या सावल्या, पडावाच्या केबिनवर भूतासारखं नाचत, कधी लांबच लांब होत तर कधी ठेंगण्या होत. या सगळ्याला दूर किनाऱ्यावर फुटणाऱ्या लाटांच्या गाजेचं पार्श्वसंगीत. भयाण शांततेत नानू, गोप्या, बाबू जाळे समुद्रात टाकण्यात गर्क असलेले, बोलायला, आवाज करायला बंदी. मासे पळून लांब जातील ही भीती. पडावातून करायच्या मासेमारीचा अनुभव घ्यायचा हा विचार केव्हापासून होता. आज योग आला होता. पण त्या काळोख्या भयान वातावरणात पोचलो आणि माझं अक्षरशः धाबं दणाणलं. ही शांतता, तो समुद्राचा अथांग आकार, लाटांचे हेलकावे, त्यांच्यावरचे एका लहानशा पडावातले आम्ही चौघे, 3 कसलेले मासेमार खलाशी आणि मी बघ्याच बावळटासारखा आजूबाजूला निरखत होतो. त्या हलत्या पडावात ते तिघे अगदी सहज इकडे तिकडे फिरत होते. काम करताना पडावभर हात सोडून सहज कुठेही जात होते. मी मात्र माझे कुल्ले पडाव्याच्या फळीवर दाबून दोन्ही हातांनी ती फळी दोन्ही बाजूला घट्ट पकडली होती. जरा उठलो तर जणू काही मी एखाद्या बॉलसारखा समुद्रात पडलो असतो. पोटात जाम मोठा गोळा आला होता. अजून काय दिसणार नाही रे बाबू, जाळा टाकूया काय जाऊया दुसरीकडे? नानूने बाबूला विचारलं आणि मी परत थरथरलो. आता हे इंजिन चालू करतील, जोरात पडाव पळवतील, समुद्राच्या लाटांवर पडाव आपटत आणखी हिंदकाळून सोडेल, भीतीने जीव कंठात येऊन बसणार. हे सगळे विचार सरकन मनात आले. समुद्राच्या वाऱ्याने आधीच एक थरथर अंगात येत होती, त्यात भीतीची थरथर भर घालीत होती. आता पडाव पळवायला लागले तर? विचारानेच गोट्या कपाळात गेल्या. भीतीचा काळोख मनात पसरला. रात्रभर हे असेच मासे रापत इकडे तिकडे फिरणार होते. मनासारखे मासे मिळेपर्यंत थांबणार नव्हते. कदाचित पुरी रात्र समुद्रातच गेली असती तर माझं काय झालं असतं? एवढ्यात बाबू ओरडला, नान्या, ताबक काय ता? सगळेच तिकडे बघू लागलो. चांदीसारख्या चमचमणाऱ्या माशांच्या तव्याने पाण्याबाहेर झेप घेतली होती. रात्रीच्या काळोखात मासे चमकतात हे पहिल्यांदाच पाहत होते. अनवधानाने मी पडावात केव्हा उभा झालो आणि माशांना पाहायला पडावाच्या काठाकडे धाव घेतली मलाच समजलं नाही. आ वासून मी तो थवा पाहत होतो. 2-3 क्षणात ते दृश्य पाण्यात गायब झालं न झालं, तोच त्यांच्या उलट्या दिशेने दुसऱ्या थवाने आकाशाकडे झेप घेतली. नाण्याने व गोप्याने वली काढली. बाबूने पडावाच्या मागच्या बाजूला जाऊन सुकाणूचा ताबा घेतला. आता ते पडाव वलवत नेत होते. एक पडाव पुढे नेण्यासाठी 3 लोक लागतात तर हे नव्याने माहीत पडत होतं. म्हणूनच हे मासेमार एवढे एकोप्याने राहतात वाटतं. हळूहळू ओढी त्या थव्याच्या प्रदेशात आली आणि नानूने वलं पडाव्यात घेतलं. त्याने जाळं हळूहळू समुद्रात सोडायला सुरुवात केली. त्या मिट्ट काळोखात हे काम कसं करतात तेच समजत नव्हतं. गोप्या वलवत होता. बापू सुकाणू असं काही फिरवत होता की होडी त्या समुद्रात एक मोठा गोलाकार तयार करत होती. नानू पडावाची गती जाणून
जाळं टाकायचा वेग वाढवत होता. जाळं अगदी मस्त गोल पडायला पाहिजे होतं, म्हणजे मोठा गोलाकार झाला असता. जेवढा गोल मोठा तेवढे जास्त मासे मिळण्याची शक्यता. जाळ्याच्या खालच्या बाजूला शिशाचे गोळे लावलेले, तर दुसऱ्या बाजूला प्लास्टिकचे बॉल्स. जाळे पाण्यात टाकत गेले की रुंदीच्या बाजूनी उभे राहत असे. लांबीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला भक्कम दोर लावलेला असे. जाळे गोल फिरवून पाण्यात उभे झाले की हे दोर बापू किंवा नानू हळूहळू ओढू लागत. जाळ्याच्या चारी बाजू एकत्र होऊ लागत व जाळ्याची एक पिशवी तयार होई. जाळ्याच्या गोलात असलेले मासे या पिशवीत अडकून जात. आत्ताही त्याने तसेच जाळे ओढायला सुरुवात केली. मिट्ट काळोखात फक्त त्या ढणढणत्या ठाणवीच्या प्रकाशात 3 काळे कभिन्न मासेमार जोर लावून जाळे खेचत होते. मध्येच बाबूच्या तोंडून आवाज येई, खेच नाहीतर हॅ. प्रत्येक आवाजाबरोबर जाळं 1-2 फूट वर खेचलं जाई. दोरीला बहुतेक काही खुणा केलेल्या असाव्यात. जाळ्याच्या चारी बाजू बंद होऊन पिशवी तयार झालेली समजली की ते थोडी विश्रांती घ्यायला थांबत. जाळ्यात अडकलेले मासे आता बाहेर जाणार नाहीत याची खात्री असे. काय रे बाबू, जाळा वाजना खा ना? गोप्या विचारत होता. रांडेच्या थै बसून आमका विचारतं, जाळा उडूक इलं नाही तो? अरे ह्यो इलय बघ, दोघं बसा, मी एकटोच काढतंय बघा जाळा. आणि खरंच बलदंड गोप्या एकटाच जाळं खेचू लागला. इतक्या काय जड नाही रे, काय गावताला देवाक ठाऊक. जाळं आता पाण्यातून वर येऊन पडावाच्या बाजूला टेकलेलं होतं. मी पडावाच्या काठावरून वाकून जाळ्यातले मासे पाहायचा प्रयत्न केला. त्या काळोखात चंदेरी साडी वाऱ्यावर हलावी तसा त्या फडफडणाऱ्या माशांचा भास झाला. काळोखाला न जुमानता आपल्या अस्तित्वाचं दर्शन ते अट्टहासाने करत आहेत असं वाटलं. येवा रे, जाळं आत उचलून घेऊ केव्हा. जाळं पडावात घेऊन जाळं उघडताच हे मासे फडफड करत पडावाच्या तळात पसरले. 2-3 मोठ्या टोपल्या भरतील एवढे होते. तारलं नाही रे, बांगडे हत ते. 2-4 पापलेटा दिसतं हत. चला वाईच पुढे जाऊन जाळा टाकूया, पापलेटा गावतीत बघा. गोप्या घाई करत होता. इंजिन सुरू झालं, पण पडावाने घेतलेल्या गिरकीने वाऱ्याची जोरदार झुळूक आली. पडावातली ठाणवीची वात एकदम फरफरली व दुसऱ्या क्षणी विझून गेली. आणि परत एकदा आम्ही त्या अथांग काळोखात झेप घेतली. डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसणार नाही अशा काळोखात बोट पुढे चालली होती. आता थोड्या अंतरावर एक आमच्या पडावासारखीच ठाणवी भगभगताना दिसू लागली. क्षणभर अधांतरी जळते असे वाटे. दुसऱ्या क्षणी लाटेआड दडून नाहीशी होई. त्याचबरोबर वाऱ्यावर डोले, थरथरे, कधी लहान तर कधी एकदम मोठी. लाल भगव्या ज्योतीचा तो नाच चाललाय असंच वाटू लागे. ज्योती अशी जवळ येत गेली तसा तो नाच जास्तच लयदार वाटू लागला. जणू काही बेली डान्सर त्या काळोखाच्या पार्श्वभूमीवर आपली कला स्पॉटलाईटमध्ये सादर करते. माझं असं स्वप्नरंजन चालू असतानाच त्या तिघांकडे नजर वळवली आणि छातीत धस झालं. बोटीत पंचांचे 3 फेटे आणि नाडीच्या 3 चड्ड्या तरंगत होत्या. कोकणात भूताखेतांच्या गोष्टी ऐकलेला मी ते दृश्य पाहून थरथरू लागलो. परत पडाव्याच्या फळीवर घट्ट बसलो. दोन्ही हातांनी फळी घट्ट पकडली. खरं तर ते काळे कभिन्न मासेमार काळोखात मिसळून गेले होते. त्यांच्या चड्ड्या व डोक्याला गुंडाळलेले पंचे त्या अंधुकशा प्रकाशात तरंगतायत असा भास होत होता. हळूहळू हे ध्यानात आलं, हे तर जिवंत देवसार होते. स्वतःच्याच भित्रेपणाची लाज वाटली. फळीवरची पकड आपोआप ढिली झाली. छातीतली धडधड कमी झाली. तेवढ्यात बाबूची हाळी आली. कोरे तो? अरे तो देवडीचो भंडारी असतलो, गाववालच रे. पण आधी ते दुईव लाव, नाहीतर तो आपटात पडावार. बाबूने ठाणवी लावली खरी, पण भोवतालचा काळोख काही कमी झाला नाही. आता परत ते तिन्ही देवचार स्पष्ट दिसू लागले आणि जीव थारावला. जसा जसा पडाव पुढे जात होता तसे तसे त्या ज्योतीचे ठिपके
त्या पाण्यावर नाचताना दिसू लागले, पण फक्त त्या ज्योती दिसत होत्या. आजूबाजूला बोटी वाढल्या होत्या, तरी त्यांचा प्रकाश एवढा हळवा होता की काळोख भेदून जवळच्या कोणत्याही वस्तूला त्या प्रकाशित करत नव्हत्या, ना त्यांच्या पडावाला की आतील मासेमाऱ्यांना. अनभिषिक्त राजासारखे काळोख की समुद्र आपलं साम्राज्य एकमेकावर गाजवत होते. त्यांचं एकमेकांशी द्वंद्व चालू असावं. आता आमचा पडाव थांबला. नानू आणि गोप्या धावले. रिकामी केलेलं जाळं त्यांनी हळूहळू समुद्रात सोडायला सुरुवात केली. आता इंजिन बंद करून बाबू सुकाणूकडे वळला. पडावाला तो गोलाकार फिरवणार होता. तो गोलाकारही असा की जाळ्याच्या लांबी एवढाच परीघ होईल. 4वी-5वीपासून भूमिती शिकताना व्यासावरून परीघ आणि त्रिज्या काढताना केलेल्या चुका आणि मास्तरांच्या खाल्लेल्या छड्या आठवल्या. हे तिघेही 2री-4थी शिकून शाळा सोडलेले. आता या काळोखात जाळ्याच्या लांबी एवढा परीघ असलेल्या बोटीचे वर्तुळ त्या समुद्राच्या पाण्यावर काढणार होते. एक सुंदर वर्तुळ बनवून काळोखाला, समुद्राला आणि भूमितीला तिघांनाही हरवणार होते. या तिघांचेही लहानपण, शाळा, मग समुद्रावर जाणं सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं. लहानपणच कशाला, जवळजवळ आत्तापर्यंतच्या त्यांच्या अशिक्षित व माझ्या उच्च शिक्षित आयुष्याची तुलना करणारा समुद्र तयार होऊ लागला. नानू, गोप्या, बाबू तिघेही शेजारी. मासे मात्र पकडायला एकत्र जात. काळोखात समुद्राशी झुंजत, मिळतील त्याचे 3 भाग करीत व सुखाने राहत. खूप मासे मिळाले काय की थोडे मिळाले काय यांचा आनंद कधी कमी होत नसे. सकाळी घरी आले की मासे बायकांच्या हाती देऊन हे 2 कळशा डोक्यावर उलट्या करीत एक नाडीची पट्ट्याची चड्डी चढवत व गावात फिरायला निघत. निघता निघता दोरीवरचा पंचा खसकन ओढून डोक्याला गुंडाळीत. तिघेही एकमेकांना हाळी घालत एकत्र होत. चड्डीचा रंग व टॉवेलचा रंग सोडला तर त्या उघड्या वंब शरीरावर जणू काही काळोखाचा अंगरका चढलेला. शाळीग्रामासारखी तुळतुळीत अंगकांती होती तिघांचीही. हे मस्त मजेत बाजारात फिरायला निघत. 35-40कडे झुकलेले हे तिघे बाजारात फिरताना भेटेल त्याची थट्टा मस्करी करत हिंडत व मग हळूच एखाद्या झोपडीत शिरत. जाताना 2 पायावर ताट चालणारे, बाहेर येताना धडपडत का हे मला समजायला बरीच वर्षे लागली. सोरा हा नवीन शब्द कुठल्याही पाठ्यपुस्तकात नव्हता. त्याची ओळख आणि गुण माहीत झाले. आता तर वासावरून पण ओळखायला यायला लागलं होतं. घरी पोचताच त्यांच्या घरवाल्या भाताचा डोंगर आणि माशाचं निस्त्याक त्यांच्या पुढ्यात सरकवीत. स्वतः समोर बसत. तिघांच्याही घरात हाच प्रकार. मग घरवाली सांगे, काल माशाक भाव बरो इलो, आयतवार होतो ना, आज भाव नाही, सोमवार नाही हो, असंच बोलणं चाले. त्यांच्या बायका बोल घेवड्या. हे भात ओरपण्यात गुंग. जेवून होताच ते आडवे होत आणि क्षणात घोरू लागत. 2 वाजता झोपलेले चक्क रात्री 8 वाजता उठत. मग तयारीला लागत. आता अमावास्याजवळच्या रात्री लवकर जावं लागे. चंद्राच्या प्रकाशात मासे कमी मिळत, म्हणून यांचं वेळापत्रक दररोज बदले. पौर्णिमेला हे कितीतरी वेळ जायचंच टाळीत. काळोख आवडीचा, गरजेमुळे. मासे जास्त मिळतात म्हणून, पण एकंदर वागणूक नजर लागण्यासारखी. स्वभावात, बोलण्यात की वागण्यात कुठेही काळोखी काळेपण नाही. पैशाने कफल्लकच असले तरी वृत्ती अतिशय चोख. कुणाशी भांडणतंटा केल्याचं ठाऊक नाही. मस्तराम होते. दोघांना 1 मुलगा 1 मुलगी व नानूला 2 मुलगे. सर्वच समवयस्क. शाळेत जात, पण प्रगती यथातथा. आई बाप पण एवढं मनावर घेत नसत. रुपयांच्या नोटा आणि खुर्दा ओळखून हिशोब आला की मासेमारांच्या पोरांच्या शिक्षणाचा अंत व्हायचा. उगीच शाळेत जाऊन येळ कशाक फुकट घालवायचो. नंतर मासे विकून पैसे मोजू केले की झाला पोरग्या लग्नाचा. चुकून शिकला तर शिकलो घोव खय गावतलो. हे मुलींच्या बाबतीतलं तत्त्वज्ञान. तर
जाळा सांदूक येऊक लागला, पडाव वलवूक नि वळवूक येऊक लागलो, काय झील तयार झालो. शिक्षण काय देता? हे मुलांच्या बाबतीतलं तत्वज्ञान. अज्ञानाचा अंधार यांच्या आयुष्यात भरतोय हे यांना समजत कसं नाही हा सुशिक्षितांचा विचार. हे सुखी कशी होतील हा प्रश्न. पण हे खरं होतं. मी त्यांना जवळून पाहत होतो. त्यांच्या आयुष्यात कसलाच अंधार दिसत नव्हता. अंधारा रात्री हे समुद्रावर, तर त्या काळजी कवटाळून कूस परतत तळमळणाऱ्या. कदाचित या विरहामुळेच मिळालेला प्रत्येक क्षण ते छान जगत. कधी नवरा बायकोत खटका नाही की अबोलाई नाही. नवऱ्याला पुढ्यात बसून त्याला प्रेमाने वाढणाऱ्या त्या आणि रोजचाच भात आणि निस्त्याक चवीने ओरपणारा तो. हे चित्र डोळ्यासमोर आलं की वाटायचं या सुखी माणसाचा सदरा मागायचा का. दुसऱ्या क्षणी हसू फुटायचं. याच्याकडे सदरा आहे तरी का. काळोखाचा अंगरखा मला होणार नाही आणि झेपणारही नाही. असा उघडाबंब होऊन बिनदिक्कत बाजारात फिरणं जमेल. मग समजलं यांच्या गरजा अतिशय कमी आहेत. महत्वाकांक्षा तर नाहीच. ठेविले अनंते तैसेची राहावे हे यांच्या आयुष्याचे तत्वज्ञान. म्हणूनच प्रत्येक क्षण हसत सुखात घालवत जगत होते. खरेखुरे श्रीमंत. अरे मेल्या, सावर सावर पडावाक. कसली रांडेची राट इली ती. मी त्यांच्या विचारात गर्क असल्यामुळे काय झालंय ते समजलंच नाही. एवढं मात्र खरं की जोरदार धक्क्याने मी फळीवरून पडावात खाली घसरलो होतो. त्या काळोखात मला लाट दिसली नव्हती, त्यामुळे घाबरलो नव्हतो. अज्ञानात सुख हे असं असतं का. गोप्या सुकाणू एका बाजूला फिरवत होता. वाकडा होत आलेला पडाव आता सरळ होत होता. ठाणवी फरफरून स्थिरावली होती, पण आजूबाजूचा काळोख अजूनही गडद होत होता. होडी सरळ होताच त्याने जाळे खेचायला सुरुवात केली. आता जाळ्यात एक पापलेटांचा थवाच मिळाला होता. ठाणवीच्या प्रकाशात मी त्या तिघांचेही आनंदी चेहरे न्याहाळत होतो. जाऊया काय रे नाण्या. अरे अर्धी रात पण नाही सरली, इतक्यात खय जातं. पापलेट गावतात ना रे. 2-4 जाळी खेचूया मग जाऊया. तवसर फाटपट होईत. आणि पडावाला एक गिरकी देऊन बाब्याने पडाव काळोखाला कापीत समुद्रात दौडवला. बाबूने पडाव आता आणखी खोल पाण्याकडे वळवला. वाऱ्याने जोर पकडला होता. आधीच माझं अंग चुरचुरू लागलं होतं. आता हा वाढलेला वारा माझ्या हुळहुळ्या अंगावरून जाताना कित्येक ठिकाणी भगभगू लागलं. दूरवर दिसणारे बंदराकडचे दिवे आता मधूनच दिसत. पडावाच्या हेलकाव्यांबरोबर ते कधी क्षितिजा आड जात तर कधी क्षणभर दर्शन देत. बोट जशी जशी आत आत जात होती तसे तसे हे दिवे दिसण्याचे कमी कमी होत जात होते. आता तर पूर्ण दिसेनासे झाले. जमनीशी असलेलं एकमेव नातं आता परत कधी जुळणार असा विचार मनात येऊन घाबरायला व्हायला लागलं. रात्रीचा तो काळोख, सभोवती पाणीच पाणी, त्या लाटा महाकाय नसल्या तरी माझ्यासारख्या नौकायला हलवून सोडणार आहे. आज पहिल्यांदा निसर्गाचा तो अजस्रपणा आपण किती खुजे आहोत हे समजावत होता. लहानपणी अजस्र राक्षसांच्या गोष्टी ऐकताना जी स्थिती व्हायची तशीच आत्ता होत होती. त्यावेळी महाकाय राक्षस आपला आव असून गिळून टाकेल की काय म्हणून पोटात गोळा येई. आता अजस्र समुद्राच्या पडावावर येणाऱ्या लाटा आणि आकाशात भरलेला भयानक काळोख हे 2 राक्षस आपल्याला गिळून टाकतात की काय ही भीती पोटात हुडहुडी आणू लागली होती. बाबूने पडावाचे इंजिन बंद केलं. पडावाला उलटी 1-2 वली मारून थांबवला. अरे बेगीन बेगीन जाळा सोडा रे. मोठ्या पाण्यात इलव. सुरमायो गावतले बघ, नाहीतर ते ट्रॅव्हलरवाले येऊन पळवून लावतील. त्याच्या आधी 2दा तरी जाळा टाकू की येत. बाबू ओरडला. आता ते त्यांच्या समुद्रातून बाहेर पडून दुसऱ्यांच्या प्रदेशात घुसले होते. समुद्रातही जमिनीसारखे मळे तयार करायला लागलेल्या माणसांच्या स्वार्थाचा साक्षात्कार होत होता. मोठ्या समुद्रात ट्रॉलरवाले मासेमारी करत, लहान पडाव व बोटींना त्यांच्या प्रदेशात मज्जाव होता, तर उथळ समुद्रात ट्रॉलरना मज्जाव होता. बिचाऱ्या लहान पडाव व बोटीवाल्यांना
लहान माशांवर गुजराण करायची वेळ आली होती. मग ते असे मोठ्या समुद्रात भुरटी मासेमारी करत. आता ते असेच घुसले होते. मी हे पाहत व त्या विचारात असतानाच नानूने जाळे फिरवून ओढायला पण सुरुवात केली होती. अरे येवा रे ओढूक, लय जड लागता हा जाळा. गोप्या आणि बापू सुकाणू सोडून जाळे ओढायला धावले. पडाव तिघांच्या आणि जाळ्याच्या वजनाने एका बाजूला कल्ला व माझ्या पोटात गोळा आला. ते जाळे ओढत होते व पडाव एका बाजूने हेलकावे खात होता आणि माझ्या तोंडून आपोआप रामरक्षा चालू झाली. आता पडाव उलटा नक्कीच होणार. मी त्या काळोख्या समुद्रात समाधी घेणार असं मनात आलं. मी भिवून फळीवरून खाली उतरलो. तळात पसरलेल्या माशांवर बैठक मारून बसायच्या फळीला घट्ट पकडून बसलो. नजर बोटीतील माशावर खिळवली. बाहेरच्या भीतीदायक वातावरणातून पळायचा एक दुर्बळ प्रयत्न होता तो. त्या समुद्राच्या भयानक अक्रार विक्राळतेतून व काळोखाच्या अजस्र विळख्यातून सुटायचा निष्फळ प्रयत्न होता तो. घ्यावर जोर लावून, बाबू गरजला. जाळा फाटला काय रे? अरे ती बघ, ती बघ, अरे सुरमई बाहेर पडून फडफडता. पकड ती का, वावभर लांबा, पकड पकड. हे ऐकून भीती केव्हा पळाली. रामरक्षा बंद झाली. दुसऱ्या क्षणी मी पडावाच्या कडेवर रेलून फडफडणारी भली मोठी सुरमई पाण्यात दंग झालो. नाण्याने सुरमई पकडायचा प्रयत्न केला. तोल जाऊन तो समुद्रात पडला आणि मी किंचाळलो. अरे नानू पडला, वाचवा त्याला. बाबूचा खो खो हसण्याचा आवाज आला. तो काय मरात, या पाणी कापत सकाळी पचात बायलेकडे, हा वर ताशेरा. आता गोप्या आणि बाबूने जाळे होडीत घ्यायसाठी जोर लावला आणि समुद्रातून जाळे वर ढकलायला नानू मदत करू लागला. ठाणवीच्या मिणमिणत्या प्रकाशात काहीच दिसत नव्हतं, पण खालून नानू बोलत होता, खेचा. त्याच वेळेला हे जोर लावून जाळे पडावात घेत होते. जाळे पडावात आले आणि कल्लेला पडाव सरळ व्हायच्या आत नानूने पडावाचा काठ पकडला. पडाव सरळ झाला तेव्हा नानू बराच पाण्याबाहेर लटकत होता. गोप्याने हात देऊन नाण्याला पडावात घेतले. माझ्यातून एक सुटकेचा निश्वास निघाला. यांचं आयुष्य, यांची मासेमारी अगदी मृत्यूच्या अवतीभोवती घोटाळते हे ध्यानी आलं. पापलेट जोडी 100 रुपये ऐकल्यावर 60ने देतेस म्हणणारा मी पुरता ओशाळलो. आता 7-8 सुरमई पडावात थाड थाड उडत होत्या. एवढ्या मोठ्या होत्या की एकेकीचं वजन सहज 6-7 किलो भरलं असतं. पडाव त्यांच्या फडफडण्याने डुचमळत होता आणि मी त्यांना आणि त्या 3 मासेमाऱ्यांना न्याहाळत होतो. एकदा टाकूया काय रे जाळा परत? काय टाकतलं? फाटला बघता. ओन सांदूचा लागतला. चला जाऊया घराक. माप माशे गावलेत. उद्या टोपली उचलाक तरी येतीत काय रे बायलेंका? नानू विचारत होता. हे का आज बायलेची याद जोरात येता रे. सारखो सारखो घराक जाऊया म्हणता. ताबक सप्त ऋषीचा नक्षा तर अजून डोसक्यार हा. फाटफट हो 3 तास तरी हत. काय रे गोप्या, जाऊया की पागूया? बाबू हट्ट धरत होता. चल रे, त्याचा काय ऐकतंस? 10 मिनिटात जाळा फाटला आता बांधतय, मग टाकूया. बाबूने पडाव चालू केला आणि आपल्या हद्दीकडे पळवला. परत एकदा धक्के खात आम्ही पाण्यावर सरकत होतो आणि पायाखाली सुरमई थाड थाड उड्या मारत होत्या. मला आता याची सवय होऊ लागली होती. मजा यायला लागली होती. या 3 मासेमारांनी त्या काळोखाला आणि त्या समुद्राला सहजपणे नमवलं होतं. त्यांच्याकडे मी टक लावून पाहत हरवून गेलो होतो. थडथडत हिंदकळत पडाव जलद गतीने उथळ समुद्राकडे चालला होता. थोड्या वेळात बंदराकडच्या दिव्यांची मिणमिण दिसू लागली. अर्धी रात्र सरत आली होती. दिव्यांची संख्या खूपच कमी झाली होती. आता सुरमईंची फडफड थांबली होती. पापलेट, बांगडे, सुरमईंचा ढीग पाहता पाहता डोळ्यासमोर आल्या त्या 3घांच्या बायका. या सर्व माशांचे 3 भाग केले असते तरी प्रत्येकाच्या डोक्यावर एक भलं मोठं फाटं चढणार होतं. फाटे डोक्यावर चढवून एका सुंदर लयीत उड्या मारत चालणाऱ्या त्यांच्या बायका सीता, शांबळी आणि सुंदरी दिसू लागल्या. नवऱ्याने पकडलेले मासे घेऊन बाजारात चालल्या होत्या. सुंदर लयीत चालत होत्या. डावा हात शरीरापासून दूर
दुसऱ्या हाताने डोक्यावरचं फाटं पकडलेलं, डोक्यावरचा वजनाचा भार कमी व्हावा म्हणून मारलेली एक छोटीशी उडी, त्याबरोबर वर उचलले गेलेले फाटे डोक्यावरचा भार क्षणादोन क्षणासाठी कमी करे. परत खाली येणारे फाटे डोक्यावर परत वजन देई. प्रत्येक वेळी डावा पाय उचलते वेळी फाटे डोक्यावर असे, त्यामुळे भार उजव्या पायावर येई. तो कमी करण्यासाठी आता उडी येई. मग डावा पाय जमिनीवर लागेपर्यंत फाटे खाली यायला लागे. सोबत लांब केलेला डावा हात मागे पुढे फलकवत तोल सावरत चालण्याची एक सुंदर लय तयार होई. ही लय शब्दात वर्णन करणं फार कठीण. ती पाहताना फार लोभसवाणी वाटत असे. नृत्यांगना ठुमकत चालल्या तसा भास होई. तिन्ही समवयस्क एकाच चक्रात दररोज फिरणाऱ्या, घरून निघाल्या की बंदरावरच्या बाजारात पोचेपर्यंत थांबणं शक्य नसे. माशांच्या फाट्यातून ठिबकणाऱ्या पाण्याने त्यांच्या केसांना खतपाणी घातलं होतं की काय देव जाणे. घनदाट काळेभोर केसांचा गलेलठ्ठ आंबाडा व त्याच्यावर माळलेला गजरा त्यांच्या चालीबरोबर वरखाली डोलत असे. त्यांचा गौवर्ण कसा याचा विचार करताना लक्षात आलं की रात्रभर मेहनत करून घरी येणाऱ्या नवऱ्याची तळमळत वाट पाहणाऱ्या त्या पहाटे पहाटे ते घरात प्रवेशताच त्यांच्या मनात आनंदाची प्रभा व्हायची. त्यामुळेच यांचा रंग उजळ झाला असावा, नाहीतर या वाळूवरच्या उन्हात जास्त वेळ असत. यांचे धनी रात्रभर समुद्रात असूनही कभिन्न काळे आणि या 10-11 वाजेपर्यंत ऊन घेऊन पण उजळ. निसर्गाचे नियम अपवादात्मक असतात याचा निर्वाळा होता तो. तिघींची मैत्री पण वाखाणण्यासारखी. बाजारात गिऱ्हाईक एकीकडे आलं आणि भाव करून जाऊ लागलं की दुसऱ्या दोघींना संदेश खुणेने पोचे. त्या मग त्या गिऱ्हाईकाला भाव वाढवून सांगत. धंदा आणि त्याच्या खाचाखोचा यांच्यात पुऱ्या ठासून भरल्या होत्या. 11 वाजेपर्यंत जे मासे शिल्लक राहत ते मोठ्या व्यापाराने घालून येत. त्यांचा भाव आधीच्या लिलावावरून माहीत झालेला असे. छोटे मासे बर्फात घालून संध्याकाळी बाजारात बसणाऱ्या बायांना घालीत. या घरी परतत तेव्हा 12 वाजलेले असत. सोरा चढवून धनी यायला अजून तासभर तरी असे. या लगोलग कामाला लागत. बाजारातून येताना सुका व ओला मसाला, नारळ घेऊन येत. वाटप करून माशांचे निस्त्याग करायला घेत. भात शिजवायला टाकत. भाताला वाळून वाफेला ठेवतानाच ते तिघेही घरात शिरत. हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करताना त्या म्हणत, रांधून झाला, बसतलास खाऊक, मगे पोराने मी बसू, तुम्ही बसे पहिले, पोटभर खावा, रातीची मेहनत करू पोटभर लागता ना. या सगळ्यातून नवऱ्यावरच्या प्रेमाचं व काळजीचं अपूर्व दर्शन व्हायचं. झाला रे जाळा सांधून, जाऊया काय रे परत, ट्रॅव्हलर नाही ना दिसत. गोप्याच्या बोलण्याने मी स्वप्नरंजनातून परत पडावात आलो. आता परत खोल समुद्रात जायचं तरी घाबरलो नाही. भीती खूप कमी झाली होती. मी आता त्या समुद्राला व काळोखाला ओळखू लागलो होतो. मनाने सशक्त होत होतो. पडावाचं इंजिन चालू झालं आणि एका जोरदार झटक्याने आम्ही खोल समुद्राकडे सुसाट निघालो. पडावाला लाटा वर उचलत असत. त्यावेळी माझी बैठक फळीवर जोरात दाबली जात होती. दुसऱ्या क्षणी लाटेवरनं उतरताना मी फळीवर अलगद उचलल्यासारखा होत असे. अगदी सीता, शांबळी व सुंदरी यांच्या डोक्यावरच्या त्या फाट्यासारखा. आता आम्ही परत खोल समुद्रात पोचलो होतो. नानूने जाळं सोडता सोडता बोंब ठोकली, अरे चारही बाजूक ध्यान ठेवा, ट्रॅव्हलर येऊचो वेळ झालो हा. सगळे मासे घेऊन जातीत, पकडला नाही तर. हा काय प्रकार आहे याच्यावर विचार करत होतो. तोच यांचं जाळं गोल टाकून झालं होतं. आता खेचायला सुरुवात केली. एवढ्यात बाबू ओरडला, ट्रॅव्हलर इलो रे, पडाव पळवतोय, जाळ्याचे दोर पकडून ठेवा. दुसऱ्या क्षणी पडावाने आपल्या प्रदेशाकडे धाव घेतली. यांना त्या काळोखात ट्रॉलर कुठे दिसला ते मी शोधत होतो. पडावाचं इंजिन जोरात रोरावत होतं. बाबूने इंजिनला पुरा वेग दिला होता. मला तर त्या काळोखात काही दिसत नव्हतं. काय झालंय तेही समजत नव्हतं. ट्रॉलर तर नजरेत येत नव्हता. आम्ही आमच्या उथळ समुद्रात पोचत आलो आणि वेग कमी झाला. आजूबाजूच्या काळोखात कित्येक मिणमिणत्या ठाणव्या उथळ समुद्राकडे धाव घेताना दिसू लागल्या.
नानू जाळू हळूहळू ओढत होता. त्याला मदत करायला गोप्या धावला. भराभर जाळं वर खेचून त्यांनी जाळ्याचं तोंड एका जाड दोऱ्याने घट्ट बांधलं. जाळं परत समुद्रात सोडून दिलं. मला समजेना हे काय चाललंय. एवढ्यात उजव्या बाजूला क्षितिजावर एक लाल दिवा व इतर सफेद दिवे काळोख कापत पुढे येताना दिसू लागले. दिव्यावरून ती बोट आहे असं मला वाटत असतानाच बाबू बडबडला, येवा आता, कोणाक दर्शात, आम्ही तर आमच्या पाण्यात आहो. जवळजवळ सगळ्या ठाणव्या आता उथळ पाण्यात आल्या होत्या. एक दोन अजूनही त्यांच्या प्रदेशात दिसत होत्या. नानू आणि गोप्याने जाळ्याचे दोर पडाव्यातल्या फळीला घट्ट बांधले. पडावात खाली बसून मोठ्या सुरमई इतर माशांच्या खाली दडवू लागले. मलाही मजा वाटली. पडाव्यात खाली बसून मी पण मासे वर खाली करू लागलो. पापलेट व बांगडे एवढे होते की त्या सुरमई त्यांच्या खाली, खूप खाली सहज दडल्या. येवा आता अक्कर माशानू, लय दादागिरी केलास तर पोलिसात नेतो की नाही बघा. एवढं नाटक का हे मला अजून उमगत नव्हतं. ट्रॉलरचा वेग एवढा होता, पुढच्या 5 मिनिटात तो खोल पाण्यात अजून असलेल्या त्या 2 चुकार ठाणव्यांकडे पोचला. जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता, पण काही समजत नव्हतं. त्या ठाणव्या आता आमच्या जवळ पोचत आल्या. ट्रॉलर त्यांना आडवं जाऊन रोखायला पाहत होता. त्यांना गुंगारा देऊन पडाव आपल्या हद्दीत यायचा प्रयत्न करीत होते. शेवटी ते दोन्ही पडाव आमच्या अगदी जवळ आले. मागोमाग ट्रॉलरही उथळ पाण्यात आला. फ्लड लाईट टाकून ते लोक पडाव तपासत होते. बाबू जाळे टाकत असल्याचं नाटक करीत होता. गोल फिरत असताना ट्रॉलरच्या अगदी जवळ जाऊन ओरडला, तुमच्या ह्या हैसून काढा, आमच्या जाळ्या रिलात. ट्रॉलरने आमच्या बोटीत फ्लड लाईट मारला. त्या प्रकाशात मार्शावरून फिरवला व बाजूला झाला. सगळे पडाववाले आता एकत्र आले व जोरजोरात ओरडू लागले. 10 मिनिटं हा प्रकार चालला होता. सगळे पडाववाले ट्रॉलरवाल्यावर दादागिरीत बोलत होते. ट्रॉलरवाले बोटीवर प्रकाशझोत टाकून त्यांचे नंबर वाचायचा प्रयत्न करत होते. पण मासेमार अनुभवावरून हुशार झाले असावेत. त्यांनी आपले नंबर मिळेल त्या कपड्याने, गोंडपाटाने, टोपलीने आधीच झाकून टाकले होते. हे नाटक जवळजवळ अर्धा तास चाललं. आता ट्रॉलर मोठ्या समुद्राकडे निघाला. सगळ्यावरून मला थोडाफार अंदाज आला. तरी देखील मी त्यांना विचारलं, का रे, आपण पुढे जाऊन मासे पकडायचे नाहीत? समुद्र तो असा वाटता येतो का? बघ, बामणाचो झील पण समजता. समुद्र कोणाच्या बापाचो नाही, पण सरकार खंय समजता. 5 किलोमीटरच्या आतल्या पाण्यात आम्ही आणि नंतरच्या खोल पाण्यात ते. आमका गावल्यो तर हातभर लांब सुरमय, हेंका वाव 2 वाव. आमका काय कमाई होतली. खरं होतं त्यांचं. फार मेहनत होती त्यांच्या मासेमारीत, पण सरकारला पुळका या मोठ्या मासेमाऱ्यांचा. अरे पण तुम्ही पुढे खोल पाण्यात गेलात तर सरकार थोडंच येतंय बघायला. ह्या बघा, ते बोटी तपासतात आणि मोठे मासे बोटीत गावले तर सगळे मासे घेऊन जातात, नाहीतर फोटो काढतात, मग तक्रार करतात. मासे जातात नि वर्दण भरूच येता. आता सगळ्या पळापळीचा अर्थ लागत होता. मेहनत तर होतीच, पण असले कायदे त्यांना फार त्रास देत. आता ट्रॉलर फार लांब गेला होता. मोठ्या पाण्यात टाकलेलं जाळं अजून बाहेर काढायचं होतं. बाबू व नानू जाळे खेचू लागले. गोप्या जाळं वर येताच मत्तीला धावला. जाळं पडावाच्या काठावरून आत आलं. यावेळीही पडाव एक बाजूला कळला होता. तरी देखील मी जाळं आत घ्यायला मदत करावी म्हणून गेलो. सुरमईबरोबर लांब शेपटीच्या भल्या मोठ्या 5-6 घोळी देखील जाळ्यात होत्या. त्या काळोखात त्यांना मी दिसलो नाही. मला अनुभवही नाही. दोन्हीचा परिणाम असा झाला की मी पडावात आडवा झालो आणि फडफडणाऱ्या माशांनी भरलेलं जाळं माझ्यावर मस्त विसावलं. लागलं काहीच नाही, पण माशांच्या त्या फडफडीने जबरदस्त गुदगुल्या होऊ लागल्या. त्यांच्यासारखा मी पण वळवळू लागलो, ओरडूही लागलो आणि हसूही लागलो. गोप्याने जाळ्याचे दोर सैल करून जाळे उघडले आणि मासे माझ्यावरून घसरून पडावात पसरले. सगळेच हसत होतो.
पण ते हसताना ठाणवीच्या प्रकाशात त्यांचे दात चमकत होते. जांभळ्या ओठात ते आणखीच पांढरे शुभ्र वाटत होते. मी उठलो तेव्हा पुरा ओला झालो होतो. माशांचा वास सगळ्या अंगाला येऊ लागला होता. समुद्रावरचा वारा आता ओल्या कपड्यामुळे मला हुडहुडी आणत होता. बामणानू, काळोखात काही दिसला नाही हो. तुम्ही इला आता माहीत नाही पडला हो, ओशाळ्या स्वरात नानू सांगू लागला व परत आपल्या कामात गुंग झाला. रिकामी झालेलं जाळं सरळ करून परत समुद्रात टाकायचं होतं. सप्तर्षीचं नक्षत्र त्यांना वेळ सांगत होतं. मी कितीतरी गोष्टी या समुद्राकडून शिकलो होतो. त्या काळोखातला पहिला धडा. काळोख सांगत होता, मला भिवू नको, मी एक प्रकाशविरहित पोकळी आहे, बस. यावेळी नानू घरी जाऊ बोलला नाही, पण म्हणाला, उद्या बायलेंच्या पाठसून फाटा नेवचा लागतला रे, तयार रवा. आताच किती मासे झालेत बघा, अजून तुमचा पोट भरणार नाही. मेल्या, आज नशिबान चांगले गावतात ना रे, मग खळवटूया मिळतीत ते. तुझा बरा हा, पोरगी नाही तुका, आमका हत, औंदा लगीन करूचा हा, 4 पैसे हातात नको. नाण्या गप्प झाला, पण माझ्या डोळ्यासमोर तो 4-8 दिवसापूर्वीचा प्रसंग आला. बाबूची सुशी आणि गोपाची गुलाब नजरेसमोर आली. आता 12-13 वर्षाच्या होत आल्या होत्या. अगदी चुणचुणीत हसऱ्या होत्या, गावभर बागडायच्या. 10 वर्षाचा झाल्या आणि शाळा सोडली. आयांबरोबर बाजारात जाऊ लागल्या. गिरायकांकडून पैसे देण्याघेण्याचं काम आईनी यांच्यावर टाकलं. नोटा मोजायला येऊ लागल्या, हिशोब समजू लागला. आता यांच्या लग्नाचे वेध लागले होते. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे बाजारात शांबळीची सुशी सुंदरीकडे आणि सुंदरीची गुलाब शांबळीकडे असत. आईकडे धड शिकत नाहीत हा ठाम समज, म्हणून ही अदलाबदल. आमचं घर या मासेमारांच्या घरापासून 4 पावलांवर, त्यामुळे यांच्याशी घरोबा. आमच्याकडे पाहिजे तो मासा येत असे. हल्लीच एकदा आई आणि मी बाजारात गेलो तेव्हा आईला हे दिसलं. तिने विचारलं, काय गो सुंदरे, तुझी पोरगी शांबळीकडे आणि शांबळीची तुझ्याकडे, असा कित्या गो? साठालोटा करूचा विचार हा का काय तुमचो? वहिनी बाय, काय छान सांगलंस गे. आता बोलतंय शांबळीची, त्याची पोरगी माझ्या पोराक आणि माझी शांबळीच्या पोराक, घरातच रवतले नाही गे. काय छान सांगलंस, आता बोलतंय मी शांबळीशी. काय घेऊ केलंस, काय देव? आईने 2 पापलेटं सांगितली, तर हिने 3 टाकली. आईने दिलेले पैसे न मोजतात सुशीकडे दिलं. सुशी मोजून म्हणाली, 20 रुपयान पापलेट, 60 होतं, 10 कमी होत. कपरव गो, वहिनीबाई ती कमी देऊची नाही. बघ, तिनं तुका आता माझ्याच घरात कायमची धाडलान. सगळेच हसत बाहेर पडणार. तोच सुंदरी म्हणाली, वहिनीबाई, शांबळीजवळ बारके सौंदाळे हत, बघ जा तिच्याकडे, पेडवेही घी आणि साठ्यालोट्याचाही बोल. माझं काम कमी होय. विचारल्यावर नाही म्हणल्यान तर वाईट येत गो मनात, मग संबंध खराब होतात ना. तू बोलून सांग मका. आईने होकार भरला. मग शांबळीकडे गेली. तिथे तोच प्रकार. आईने सौंदाळे घेतले, पेडवे घेतले, साठ्यालोट्याचा बोलली आणि 2 सोयरिकी पक्क्या करूनच घरी आली. माझ्या डोळ्यासमोरून हा प्रसंग जात होता. एक जोरदार गिरकी पडाव घेत होता आणि मी एका बाजूला घसरत होतो. त्या बाजारातून परत पडावात आलो. आता कुठे नानूने जाळ्याचा अर्धाच गोल पुरा केला होता. मी परत माझ्या स्वप्नरंजनात दंग झालो. ही 4 दिवसापूर्वीची गोष्ट होती आणि आज गोप्या नानूला सांगत होता, मुलींच्या लग्नाला पैसे लागणार. बहुतेक त्यांच्या बायकांनी यांना मुलींच्या लग्नाचं सुतोवाच केलं असणार. गोप्या, पोरींची लग्न करताय काय आमदा? मी विचारलं. बामणानू, तका आमच्या बायलेचा, आमचा नाय. ती ठरवात तेव्हा सदरो घालून नाटायचा, मिरवायचा 2 दिस. बकरो, कोंबडो, सोऱ्याची मजा करायची. बाकी काय? काहीतरी करतहत एवढा कानारीला हा. पोरींचा भला त्यांका माहीत. आम्ही अर्धे पाण्यात नि अर्धे घरात झोपेत. नाण्या, येव काय रे जाळा फिरवाक?
याचं मन कामात होतं. मी विषय सोडून दिला आणि परत त्यांच्या मुलींचा विचार करू लागलो. सुशी आणि गुलाब दोघीही चुणचुणीत होत्या. लहान असताना समुद्रावरच्या वाऱ्यासारख्या गावात भिरभिरत. शाळेत अभ्यास कच्चा, पण आता पैशांचा तोंडी हिशोब करतात. यांच्या गणिताची भाषा वेगळी. 5 विसाचो 1 शेकडो, 2 5 म्हणजे 1 दसको, हे मात्र पटापट समजत. नोटा तशाच मोजत. 5 दगड घेऊन पची खेळता नाही असंच मोजत. यांचा रंग आयांच्या वळणावर गेलेला. 2 जाडजूड घट्ट वेण्यांवर सुरंगीचा, आबोलीचा किंवा कोरांटीचा हार घातल्याशिवाय कधी दिसल्या नाहीत. फुले केसात माळण्याचा याना आणि यांच्या आयांना भारी सोस. घराच्या आजूबाजूला या सगळ्या फुलझाडांची गर्दी. माशांचा कचरा दररोज पडे त्याच्या खतावर. अगदी जोमात उगवलेली ती झाडं नेहमी ऋतूप्रमाणे बहरलेली असत. तीच यांच्या वेण्यांवर आंबाड्यांवर सजत. गापतांची चेडवा कशी नक्षत्रासारखी होत, आमच्या शेजारची गंगू मावशी म्हणे. ते ऐकले की यांच्या आया संध्याकाळी दृष्ट काढत. त्यात भूतकेत झाल्यावर गंगू मावशीचं नाव हमखास येत असे. या विचारात असताना नानू म्हणाला, बामणानू हसतास ते काही इला मनात. या बोलासरची मी परत पडावात परतलो. जाळं गोल घालून नानू परतला होता. बाबूने जाळं खेचायला सुरुवात केली होती. बाप्या नक्षत्र न्याहाळून पाहत म्हणाला, अजून 2दा तरी जाळाचं होईत, फाटपट पर्यात. आता जाऊन काय करतलं, होटिया पडाव किनाऱ्याक कसो लागात. यांना नक्षत्रावरनं भरती, ओटी, वेळ, दिशा सगळंच कळतं. शाळेत हे कधी शिकवलं नाही. या मासेमारांना हे ज्ञान जरुरी असेल तर ते शिकवायला नको का. मला आता मी शाळेत जाऊन जे शिकलो त्यातलं किती वापरतो, किती उपयोगी पडतं याचा विचार आला. वाटलं समुद्र आणि काळोख, पाण्याची खोली व मासे, आकाशातले तारे व दिशा, वेळ यांना जे येतलं त्यातलं मला शाळा संपायला आली तरी काय येतं, काहीच नाही. एवढ्यात काहीतरी गरम वाटलं. वळलो तर बाबू केबिनमधून शेगडी पेटवून घेऊन आला. फुललेल्या निखाऱ्याने काळोख थोडा कमी झाला, पण शेगडी कशाला. कुडकुडलेला मी शेगडीकडे बसून हाताना शेक देऊ लागलो. बाबू भुकाळलो रे. नानूने बाबूला टोला मारला. नको खात तुम्ही, एकटोच खातय मिया. बरा झाला, 1 हातभर लांब सुरमे भाजतय नि खातही एकटोच. नाहीतरी घराक पोचाक आज दिवस उजवाडतलो. भरतीचा पाणी पुरा पोचाक नको. पुऱ्या काटाक लागला तर मासे घराक नेऊची खेप कमी होईत, बाबू सांगत होता. मला आता डोक्यात प्रकाश पडला. पुऱ्या भरतीचं पाणी भरलं की मगच यांचा पडाव काठावर जाणार होता. मग घर जवळ असणार होतं. गोप्या आता जाळं हळूहळू सोडवत बसला होता. थोडंसं एकमेकात गुंतलं होतं. बाबूने 2 वीत लांबीच्या 2 सुरमई काढल्या. समुद्राच्या पाण्याने साफ केल्या. एका छोट्या थाळीत मिरचीची पावडर, मीठ, कैरीची पावडर व बचकाभर मसाला घातला. हळद पाणी घालून माशात भरायचा मसाला तयार केला. दोन्ही सुरमईंना आतून बाहेरून ठासून भरला. एक सळी तोंडातून घालून शेपटीकडून बाहेर काढली आणि सुरमई निखाऱ्यांच्या धगीवर ठेवली. दुसरीलाही तशीच सजवून शेगडीवर ठेवली. दोन्ही सळ्या हळूहळू फिरवताना बाबू तोंडाने शीळ घालत ये मेरा जूता है हे गाणं वाजवू लागला. मासा, मसाला आणि शेगडीची ऊब, काय सुंदर वातावरण तयार झालं होतं. हे अनोखं वातावरण, तो गापतांच्या तापत्या मसाल्याचा सुवास, गार खारा वारा, लांबून ऐकून येणारी समुद्राची गाज, समुद्राच्या लाटावर मिळणारे हिंदोळे, एक मैफिल जमली होती. बाबूचे मासे भाजून झाले. येतास काय रे, की आम्ही खाऊ सगळाच. बामणानू भाजको मासो खाशात ना. मी तोंडातलं पाणी सावरत मान हलवून होकार भरला. पुढल्या क्षणी अर्धी सुरमई बाबूने हातानेच मोडून शेपटीकडचा भाग माझ्यापुढे धरला. बापरे, एवढा जातली हो. समुद्रावर भूक लागता जोरात. खावा होई तेवढी, रवली तर मी खाईन. मी पहिलाच घास घेतला. तिखट जाळ,
आंबट पण अप्रतिम रुचकर. असा हा मासा खाताना गुंगून गेलो. दोन्ही हात बरबटत होते. एका हाताने जेवायचा बामणी संकेत झुगारून मी त्यांच्यातलंच एक झालो. आजूबाजूचा अथांग समुद्र, त्यावर हेलावणारा आमचा पडाव, बोचरा थंड वारा, तिखट जाळ रुचकर भाजलेला मासा व शेगडीची ऊब त्या थंडीला बोथट करत होते. शेतावरचं बार्बॅक्यू कॉलेजच्या दिवसात केलेलं आठवलं, पण त्या काळोखी समुद्रातलं त्या मासेमाऱ्यांनी केलेलं हे बार्बॅक्यू जगावेगळा आनंद देत होतं. मी त्या काळोखावर, भयानक लाटा उसळवणाऱ्या समुद्रावर फिदा झालो होतो. त्यांच्यावर प्रेम करू लागलो होतो. मासे खाऊन झाले तसे सर्वांनी कामाला सुरुवात केली होती. नानू जाळे टाकत होता. गोप्याबरोबर सुकाणू फिरवायला मी गेलो. गोप्याने सुकाणूचा दांडा हातात देऊन सांगितलं, दांड्याचा टोक डाव्या हातात न्यालास तर पडाव डाव्या दिशेक वळतलो, उजव्या दिशेक न्यालास तर उजव्या बाजूक वळतलो. नजर पडाव्याच्या पुढल्या टोकार ठेवा आणि डाव्या बाजूक छान वळवत गोल फिरवा. बघूया कसो पडाव फिरवत असतो. मी पडाव वळवू लागलो. नानू आणि बाबू वली मारून पडाव हाकीत होते. सुकाणूच्या डाव्या बाजूला एका स्थिर जागी ठेवला की मस्त गोल येणार हे मला समजलं होतं, पण जाळ्याच्या लांबी एवढा परीक कसा होणार ते अजून माहीत पडत नव्हतं. सुकाणूवर मला सोडून गोप्या पुढे निघाला. पडाव्याच्या अगदी मागे शेवटच्या फळीवर बसून मी सुकाणू पकडलं होतं. माझ्या मागेच समुद्राचं पाणी उसळी मारत होतं. अगदी 1-2 फुटांवर उसळणाऱ्या पाण्याचे थेंब अंगावर येत होते. हळूहळू मी त्याही स्थितीत थारावलो. सुकाणूवर लक्ष ठेवलं. गोल फिरणाऱ्या पडावाच्या बाजूच्या भागावर आता लाटा आपटू लागल्या आणि पडाव एका बाजूला हेलकावे खात सरकू लागला. वाईज डाव्या बाजूक करा दांडो. पडाव सरळ होईत, गोप्या ओरडला. मी दांडा जास्तच डाव्या बाजूला केला. पडाव सरळ होऊन दुसऱ्या बाजूला कल्ला आणि गोप्या उड्या मारत धावत माझ्याकडे आला. सुकाणू पकडून त्याने पडाव सरळ केला व हसत म्हणाला, येईत तुम काय, पण जरा सवय लागा तितक्याच. जरा हळूहळू दांडो वळवूचो. फाटकन वळवलास तर पडाव एकदम वाकडो होईत. घ्या दांडो हातात, चालवा पडाव. गोप्या त्या सगळ्यांचे जीव बिनधास्त माझ्या हातात देत होता. आता मी मनावर ताबा ठेवत सुकाणू हलवत होतो. पडाव वळवत होतो. पुरा गोल तर मला मारता येणार नव्हता, पण होईल तेवढा चांगला गोल मारण्याचा प्रयत्न करायचा होता. सर्व लक्ष होडीच्या पुढच्या टोकावर व दांड्यावर होते. वर्तुळ तयार होत होते, पण ते कंपासाशिवाय हाताने बनवलेल्या वाकड्या तिकड्या रेषेचं बनावं तसं बनत होतं. ते तिघे आपल्या कामात दंग होते. अर्ध्या तासाने त्यांनी बोट थांबवली. काय नाही, जरा वाकडा तिकडा पडला हा, पण मासे गावतीत बघा, बाबू मला धीर देत होता. नानूने जाळे ओढायला सुरुवात केली. जाळं वर आलं तेव्हा मासे भरले होते, पण थोडे कमी वाटत होते. काय बामणानू, आमची कला शिकूची हा, लय मेहनता, येतला सुद्या पण. गोप्या विचारत होता आणि हसत होता. त्याला आणि मला दोघांनाही माहीत होतं हे शक्य नाही. फाटफट झाली रे, वळवा होडी. अजूनही जाळा टाकूचं नाही मा. नानू, एकदा खोल पाण्यात जाऊया काय रे, मोठ्या सुरमई गावतीत. बाबू नाण्याला चिडवत होता. होय, ते बघ तुझं आजो बापूस ने सगळे ट्रॅव्हलर घेऊन फिरतात, जातलं. खरंच खोल समुद्रात 2 ट्रॉलर मासेमारी करताना दिसत होते. त्यांची मासेमारी अगदी पहाटे चालू होते, ती दुपारी 11-12 वाजेपर्यंत चालते. त्यांचे परतणे माशांची बोट भरण्यावर असते. हे सांगताना गोप्याने 2 अस्सल कोकणी शिव्या देत सांगितलं, सगळा खरवडून नेतात. मासे रवतले काय अशान, एक दिस समुंदर खाली करतले. आता ट्रॉलर अंधूक दिसू लागले. मी वळून पूर्वेला पाहिलं. तांबडं फुटणार असं वाटत होतं. गोप्याने होडीचं तोंड पूर्वेला केलं आणि आम्ही बंदराकडे निघालो. अजूनही काळोख सोबत करीत होता. पडाव हळूहळू जात होता, कारण अजून भरती पूर्ण आली नव्हती. पूर्ण भरतीमुळे ते किनाऱ्याच्या अगदी जवळ पोचले असते. पूर्वेवरच्या ढगांना तांबूस रंग येऊ लागला. काळोख हळूहळू पश्चिमेकडे सरकत होता.
निरोप घेत होता. पश्चिमेकडे तोंड करून काळं क्षितिज पाहात मी त्याला नमस्कार केला. काळोखाचा एवढा सुंदर अनुभव घेतला होता. तो आता जन्मभर निश्चित साथ करणार होता. काळोखाची भीती उर्वरित आयुष्यात वाटणार नाही असंच वाटत होतं. तो भीतीदायक समुद्र आता खोली सांडत होता. निळसर हिरव्यागार पाण्याने आता पिवळसर मातकट रंग घ्यायला सुरुवात केली होती. पडावाच्या काठावरून वाकून मी ओंजळवर पाणी घेतलं. ते तोंडाला लावून परत समुद्रात सोडत होतो. त्याला प्रेमाने चुंबन देत होतो. बामणानू, सूर्याची पूजा करतास? करा करा, आमका काय ते तुला समजणार नाही. मी चमकलो. माझ्यावर गोप्या लक्ष ठेवून होता तर. थोडा ओशाळत बोललो, नाही रे बाबा, समुद्रानं एवढा आनंद दिला म्हणून त्याचा निरोप घेत होतो. आता परत कधी पडावातून येईन की नाही देव जाणे. असा कित्या, जेव्हा वाटत तेव्हा या, आम्ही घेऊन जाऊ तुमका. पायगुणाच्या असात. बघा केवढे मासे गावलेत ते. 5-6 फाटे भरतीत. एवढे नाही गावत कधी. मला माहीत होतं. मला बरं वाटावं म्हणून गोप्या हे बोलतोय. आम्ही खोत, गावचे मालक म्हणून सगळेच असा मान देत. त्या मानाचे खरे हक्कदार हे तिघे होते हे स्पष्ट दिसत होतं. पडाव अगदी किनाऱ्यावर आला. नानू व बाबू उड्या मारून उतरले. गुडघाभर पाण्यातून धावत किनाऱ्यावर गेले. दोर पकडून नानू पडाव उडत होता. बाबूने लाकडाचा एक गोल ओंडका पडावाखाली सरकवला. गोप्या उडी मारून खाली उतरला. पडावाच्या मागे जाऊन धक्का मारू लागला. मला समजलं ते पडाव पाण्याबाहेर काढत होते. दुसरा ओंडका बाबूने पडावाखाली सरकवला. तोपर्यंत मी पण उडी मारून उतरलो होतो. आता आम्ही तिघेही पडाव खेचत होतो आणि गोप्या मागून पडावाला धक्का मारत होता. पडाव लाकडाच्या ओंडक्यावर गडगडत पुढे सरकत होता. थोड्या अंतरावर बाबू परत ओंडका पडावाखाली ढकलत होता. पडाव आता पूर्णपणे किनाऱ्यावर सुक्या वाळूत आला होता. ते 3 आणि मी अर्धा. 3.5 लोकांनी हे पडाव्याचं अजस्र धूड किनाऱ्यावर गडगडत आणलं होतं. मला खरंच वाटत नव्हतं. सूर्य वर आला होता. सीता, शांबळी, सुंदरी, सुशी आणि गुलाब हसऱ्या चेहऱ्याने मोठी मोठी फाटी घेऊन स्वागताला उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तिघे सुखरूप घरी आल्याचा आनंदाचा सूर्योदय होताना दिसत होता. या तिघांच्या शरीरावर सूर्याची किरणं पडली होती. त्यांची कांती काळ्या शाळीग्रामासारखी चकाकत होती. गे बाय, खूप मासे गावलेले दिसतात. बाजारात नेतलव कसे? या वाक्याने मी भानावर आलो. आता ते मासे फाट्यात भरत होते. परत एकदा मला धक्का बसला. सगळे छोटे मासे एका फाट्यात, मग मोठे मोठे दुसऱ्या फाट्यात, त्यातही पापलेट एका फाट्यात, तर सुरमई दुसऱ्या फाट्यात. ही वाटणी बरोबर नव्हती. मग बाबूने फोड केली. माशांची वाटणी गिरायकांना खेचण्यासाठी करायची. छोट्या माशांना गिराईक जास्त, मोठ्यांना कमी. मग छोट्यांबरोबर 2 मोठ्या सुरमई ठेवायच्या. ती भाव चढा सांगणार. जिच्याकडे सुरमई जास्त ती भाव कमी सांगून खप वाढवणार. सर्व झाल्यावर पैसे सारखे वाटून घेणार. भलभल्या मार्केटिंगवाल्यांनी धडा घ्यावा असं या अनपडांचं मार्केटिंग ऐकून मी थक्क झालो. हे सर्व बायकांचं काम. आज मासे जास्त होते. बरेचसे मोठे मासे बाजूला काढून गोप्याने टेम्पो बोलवला. मासे चढवून सर्व त्यात बसून बाजारात पोचलो. बाजार वाळूवर भरायचा. टेम्पो समुद्राच्या अगदी कडेने ओल्या वाळूवरून बाजारात पोचला. विकायची फाटी उतरवली आणि गोप्या मोठे मासे घेऊन मोठ्या व्यापाऱ्यांकडे निघाला. माझ्यातील उत्कंठा वाढली होती. मी पण बरोबर गेलो. वजन करून त्या व्यापाऱ्याने रोख पैसे मोजले. आज लिलावात फुटलेला भाव सुरमई व पापलेटला मिळाला होता. गोप्या खुश झाला. आता सर्व काम संपलं होतं. पुढचं काम यांच्या बायका सांभाळणार होत्या. आम्ही चालत बाजारात आलो. रमतगमत घरी पोचलो खरा, पण विचारांच्या लाटा येऊ लागल्या. कोण स्वस्थ व आनंदी जगत होते? हे मासेमार खरे जगत होते की टाय सूट घालून फिरणारे बाबू लोक? धंदेवाले मोठमोठ्या ऑफिसात दिमाखात भल्या मोठ्या खुर्चीत बसून लठ्ठ पगाराची गुलामी करणारे? यांच्या दिनक्रमावर विचार आला आणि दिसलं
सगळेच गुलामी करून थकलेत. 8 तासात यांचा कणापार पिचून गेलाय. जाताना टाय शर्ट पॅन्ट व्यवस्थित पेहरून गेलेले हे संध्याकाळी घरी येताना पॅन्टीतून उसवलेला शर्ट, विस्कटलेली टाय, बरोबर टोपलीवर उद्याच्या कामाच्या चिंता बांधून घरी येणारे विचार गडद होत होते. तसतसा मनात काळोख वाढत होता. पण खऱ्याखुऱ्या समुद्रात बेफिकीरपणे मासे मारणारे हे तिघे, वाह, हे खरेखुरे जगत होते, आनंदात जगत होते. मेहनतीनंतर सोरा मिळाला, वर शेराचा भात आणि निस्त्याक बायकांच्या प्रेमळ हातून मिळालं की यांचं जीवन सार्थ होत होतं. गरजाच नाहीत, महत्त्वाकांक्षाही नाहीत, मस्तरामांचं जीवन जगत होते. यांच्या आयुष्यात सूर्याचं झगझगीत उबदार ऊन पसरलेलं दिसलं. आज हा अनुभव, हा विचार मी मुद्दाम आपल्यासमोर ठेवलाय. काय खरं, हा संभ्रम माझ्या मनात गडद काळोख करतोय. तो कोणी दूर करेल का, वाट पाहतो. धन्यवाद.